आखाती देशांतील तणावाचा जालन्यातील स्टील उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता. कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणामाची भीती. स्टील सळई महागण्याची शक्यता. जालन्यातील उद्योग जगतात. चिंतेचे वातावरण. इंधन व वाहतूक खर्च वाढल्यास बांधकाम खर्चही वाढणार. आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर उद्योग क्षेत्राचे बारकाईने लक्ष. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचे पडसाद आता देशातील उद्योग क्षेत्रात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः स्टील उत्पादनासाठी देशात महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या जालना येथील उद्योग क्षेत्रात याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जालना औद्योगिक पट्ट्यातून दरवर्षी सुमारे 4.5 दशलक्ष टन स्टील सळईचे उत्पादन केले जाते. या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर जुने लोखंड आणि इतर कच्च्या मालाची आयात केली जाते. हा कच्चा माल मुख्यतः स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ या महत्त्वाच्या सागरी मार्गातून भारतात पोहोचतो. मात्र आखाती प्रदेशातील तणाव वाढल्यास या मार्गावरील जहाज वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास इंधन आणि वाहतूक खर्चातही वाढ होऊ शकते. त्याचा थेट परिणाम स्टील उत्पादन खर्चावर होऊन बाजारात स्टील सळई महागण्याची शक्यता आहे. स्टीलच्या किमती वाढल्यास बांधकाम क्षेत्रावरही त्याचा परिणाम होणार असून घरबांधणीपासून पायाभूत प्रकल्पांपर्यंत खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान जालना स्टील असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम गोयल यांनी सांगितले की आखाती प्रदेशातील तणाव वाढल्यास कच्च्या मालाच्या आयातीवर तसेच इंधन खर्चावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्टीलच्या किमती वाढण्याची शक्यता असून उद्योग क्षेत्राचे लक्ष सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीकडे लागले आहे. स्टील इंडस्ट्रीज पे जैसे कोल स्टील मैन्युफैक्चरिंग के अंदर लगता है, वो इंपोर्ट होता है, उसके भाव काफी बढ़ चुके हैं और स्क्रैप भी इंपोर्ट होता है इंडिया में, तो उसमें भी आवक न होने से भाव बढ़े हुए हैं. तो इनका परिणाम स्टील के भाव अपने भारत में महाराष्ट्र में बढ़ने के ज्यादा चांसेस है और ऑयल भी पे भी परिणाम होने से उसका भी इम्पैक्ट स्टील पे आएगा. इसमें जो युद्ध अगर ऐसा ही शुरू रहा तो इंडस्ट्री को क्या क्या दिक्कत आ सकती है? रॉ मटेरियल मिलने में दिक्कत हो सकती है और ऑयल्स वगैरह जैसे ट्रांसपोर्ट्स वगैरह के लिए जो ऑयल में अगर कोई डिस्टरबेंस आया तो लॉजिस्टिक्स बोलो, मैन्युफैक्चरिंग में कहीं हर जगह पे उसका यूज है तो दिक्कतें आ सकती हैं.